विद्यार्थी मित्रांनो, काल आपण सहकारी संस्थेच्या सचिवाला जो पत्रव्यवहार करावा लागतो त्या पत्रव्यवहारासंबंधीचा आराखडा बघितला. त्यामध्ये आराखडा कसा असतो याची संपूर्ण कल्पना आपण मागच्या पिरियडला अभ्यासली. सचिव हा एक महत्त्वपूर्ण अधिकारी आहे. त्याला अनेक व्यावसायिक कारणांसाठी पत्रव्यवहार करावा लागतो आणि संस्थेचा पत्रव्यवहार हा सचिवाच्या नियंत्रणातच असतो, सचिवाच्या मार्गदर्शनाखालीच चालतो आणि सचिव हा पत्रव्यवहार करणारा महत्त्वाचा अधिकारी म्हणून समजला जातो. त्यासंबंधी आपण काही महत्त्वाच्या पत्राचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. काल आपण पाहिलं होतं की सचिवाला पत्रव्यवहार करताना तो सभासदांशी पत्रव्यवहार करावा लागतो, तसेच संचालक मंडळाशी पत्रव्यवहार करावा लागतो, तसेच इतर व्यावसायिक संस्थांशी देखील पत्रव्यवहार करावा लागतो. निबंधकासाठी सुद्धा पत्रव्यवहार हा सचिवाला करावा लागतो. पत्रव्यवहार करत असताना सचिव हा एक संस्थेचा महत्त्वाचा जबाबदार अधिकारी या नात्यानं पत्रव्यवहार करत असतो. कारण पत्रव्यवहाराच्या माध्यमातूनच संस्थेचं स्वरूप कसं आहे, संस्थेची स्थिती कशी आहे याचं चित्र हे पत्रवाचकासमोर उभं राहत असतं. त्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकार कायदा 1960 नुसार सहकारी संस्थेचे सभासदत्व स्वीकारल्यानंतर त्या सभासदांसोबत अनेक व्यावसायिक कारणांसाठी सचिवाला पत्रव्यवहार करावा लागतो. त्यापैकी महत्त्वाचा पत्रव्यवहार आपण आज पाहणार आहोत आणि सुरुवातीच्या पहिल्या पत्रव्यवहाराच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत, तो म्हणजे सभासदांशी पत्रव्यवहार. मग सभासदांशी पत्रव्यवहार करत असताना त्याला विविध कारणांसाठी पत्रव्यवहार करावा लागतो. हा पत्रव्यवहार करत असताना अनेक स्वरूपाची कारणं आणि त्या अनुषंगाने करावा लागणारा पत्रव्यवहार हा सभासदांशी सचिवाला करावा लागतो. त्यापैकी काही महत्त्वपूर्ण पत्रांचाच आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आपण सविस्तर प्रत्येक पत्राचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिलं पत्र अभ्यासणार आहोत ते म्हणजे सभासदत्व मंजुरीचे पत्र. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत सभासदत्व नामंजुरीचे पत्र. त्याच्यानंतर भाग हस्तांतरणाबाबतचे पत्र. त्यानंतर कर्ज मंजुरी बाबतचे पत्र. त्यानंतर ज्या कर्जदाराने थकबाकी ठरवलेली आहे, कर्जाची ज्याच्याकडे थकबाकी आहे, अशा कर्जदाराला द्यावयाचं स्मरणपत्र. सहकारी संस्थेची सभा बोलावली तर पहिली सर्वसाधारण सभेची सूचना व कार्यक्रमासंबंधीचं पत्र. त्यानंतर अधिमंडळाच्या वार्षिक सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका आणि लाभांश वाटपासंबंधीचा पत्रव्यवहार. तसेच ज्याला अधिमंडळाची म्हणजे सर्व सभासदांची विशेष सर्वसाधारण सभेची सूचना व कार्यक्रमासंबंधीचा पत्रव्यवहार. हा सर्व पत्रव्यवहार सचिवाला हा करावा लागतो आणि या संबंधातली सविस्तर माहिती आपण या प्रकरणाच्या अनुषंगाने करावा लागतो. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे पहिलं सभासदत्व मंजुरीचे पत्र. सभासदत्व मंजुरीचं पत्र आपण अभ्यासत असताना यामध्ये कोणत्या बाबींचा उल्लेख असला पाहिजे याचा देखील विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि हा विचार करत असताना साहजिकच सभासदाच्या मंजुरीच्या पत्रामध्ये कोणकोणते मुद्दे येतात याचाही विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. सभासद मंजुरी केव्हा दिली जाते पाहिलं होतं आपण. सभासदत्व मंजुरीचे 2 प्रकार आहेत. 2 प्रकारे सभासदत्व मिळतं. एक प्रवर्तक म्हणून मिळणारा सभासद की ज्यावेळी
ज्या ज्या सभासदांनी नोंदणी अर्जावर स्वाक्षरी केली आहे त्या सभासदांना मिळालेलं सभासदत्व म्हणजे प्रवर्तक सभासदत्व, त्याला आपण फाउंडर मेंबर असं म्हणतो. आणि दुसरं म्हणजे लेखी विनंतीद्वारे मिळणारं सभासदत्व. ज्या व्यक्तींना एखाद्या संस्थेचं सभासदत्व आपल्याला पाहिजे आहे, सभासदत्व स्वीकारायचं आहे, तेव्हा अशा व्यक्ती त्या संस्थेच्या सभासदत्वासाठी जो काही विहित नमुना अर्ज असतो त्या विहित नमुना अर्जामध्ये आपली सर्व माहिती भरून आणि संस्थेच्या सर्व अटीची पूर्तता करण्यास मी तयार आहे व मला सभासदत्व देण्यात यावे अशा संबंधीचा जर अर्ज आला असेल तर त्या अर्जाला मंजुरी देण्याकरता सहकारी संस्थेच्या सभासदाचं पत्र लिहिलं जातं. तर मित्रांनो, आपण सहकारी संस्थेच्या सभासदत्वाच्या मंजुरी संबंधीचं पत्र आज आपण अभ्यासणार आहोत. हे पत्र अभ्यासत असताना सभासदत्वाच्या मंजुरीसाठी पत्रामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असतो याचा विचार प्रथम आपण करू. ज्यावेळी सभासदत्व मंजुरीचं पत्र आपल्याला लिहायचं आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीने संस्थेने आपल्याकडे सभासदत्व मिळवण्यासाठी अर्ज केला असेल आणि त्या अर्जाला व्यवस्थापन समितीच्या समितीमध्ये मंजुरी मिळाली असेल तर ही मंजुरी कोणत्या तारखेपासून त्याला सभासदत्व मिळालेलं आहे, देण्यात आलेलं आहे याचा विचार, याचा समावेश या पत्रामध्ये करावा लागतो. तसेच सहकारी संस्थेच्या सभासदत्वासाठी भागांची खरेदी करणं आवश्यक आहे. तर किती रुपयाचे भाग आपण खरेदी केले आहेत, किती रुपयाचे भाग आपल्याला घ्यावे लागतील, कमीत कमी भाग किती घ्यावे लागतील या संबंधीचा उल्लेख या पत्रामध्ये करावा लागतो. याशिवाय ते भागांची रक्कम आपल्याला किती मुदतीमध्ये भरावी लागते त्याची मुदत देखील आपल्याला त्या संबंधित सभासदाला कळवावी लागते. आणि जेव्हा आपण भागांची राशी संस्थेमध्ये जमा करसाल त्यानंतरच आपल्याला भाग प्रमाणपत्र, ज्याला आपण भाग दाखला म्हणतो, तो मिळू शकेल असं देखील या संदर्भात सभासदत्व मंजूर झालेल्या व्यक्तीला, सभासदाला कळवावं लागतं. आणि त्यानंतर सचिव आपला त्याच्यामध्ये स्वाक्षरी करतो आणि सचिवाची स्वाक्षरी झाल्यानंतर ती स्वाक्षरी त्याने व्यवस्थापन समितीच्या आदेशानुसार केली आहे असं त्यासंबंधी लिहावं लागतं. इत्यादी बाबींचा समावेश या पत्रामध्ये करत असतात. आता इथे आपण पत्र लिहित असताना जो आराखडा पाहिला त्या आराखड्याच्या अनुषंगाने पहिला मुद्दा काय आहे? शीर्षक. मग शीर्षक हे पत्राच्या मध्यभागी वरच्या बाजूला लिहिलं जातं. त्याच्यामध्ये आपण आपल्या संस्थेचं नाव लिहू शकतो. मग आपल्याला संस्थेचं नाव जे पुस्तकात दिलेलं आहे तेच लिहिलं पाहिजे असं काही बंधन नाही. कोणत्याही सहकारी संस्थेचं नाव आपण तिथे समाविष्ट करू शकतो. तिथे पुस्तकामध्ये दिलेलं आहे पहा, यशवंत सहकारी साखर कारखाना मर्यादित. हे एक सहकारी साखर कारखान्याचं नाव इथे दिलेलं आहे. त्याचा पत्ताही दिलेला आहे, गणेश नगर, तालुका पन्हाळा आणि जिल्हा कोल्हापूर. आणि त्यांचा ईमेल ID सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. म्हणजे शीर्षकामध्ये ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी इथे सांगितल्या आहेत. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे आपला दिनांक. दिनांक पुस्तकामध्ये लिहिलेली आहे 16 जून 2019. मग तीच टाकली पाहिजे असं काही नाही. पत्र लिहिल्यानंतर ज्या दिवशी आपण ते पत्र लिहिलं त्या दिवशीची तारीख त्या ठिकाणी टाकावी. मग आजची लिहिले समजा तर आजची तारीख आहे आपली किती, 14 जुलै 2020 ही टाकू शकतो. त्याच्यानंतर त्याचा फोन नंबर आहे, मग तो फोन नंबर लिहावा लागतो. आणि जावक क्रमांक लिहित असताना एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या समोर इथे स्क्रीनवर आपल्याला दिसतोय की जावक पत्र लिहित असताना ते जावक क्रमांक कसा लिहिला याचा विचार इथे आपण पाहतोय. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे पहा, स/5
2019. याचे काहीतरी इंडेक्स असतात. त्याच्यामध्ये स या शब्दाचा अर्थ काय? सभासदत्व मंजुरी संबंधी. /5 आहे म्हणजे 5व्या क्रमांकावर, म्हणजे 5 जणांना अशा प्रकारचं पत्र पाठवलेलं आहे. कोणत्या वर्षी? 2019 मध्ये, असा त्याचा अर्थ असतो. मग आपण हे लिहू शकतो जावक क्रमांक /7/2020. आणि जावक क्रमांक लिहिल्यानंतर आपला मुद्दा येतो कोणचा? अंतर्गत पत्त्याचा. मग अंतर्गत पत्ता म्हणजे ज्याला आपल्याला पत्र पाठवायचं आहे त्या पत्राचा संबंधित त्याचा पत्ता तिथे मध्ये लिहायचा आहे. मग तिथे आपण लिहू शकतो श्री राजाराम सीताराम जाधव, मुक्काम पोस्ट सातारा रोड, कोल्हापूर, असं आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो. अंतर्गत पत्ता झाल्यानंतर येणारा जो आपला मुद्दा आहे तो म्हणजे विषय, पत्राचा विषय. काय आहे विषय पत्राचा? वर लिहिलेला आहे आपण, सभासदत्व मंजुरीचे पत्र. मग विषय काय होईल? सभासदत्व मंजुरी बाबत. आणि तसं झाल्यानंतर आपल्याला सामान्यपणे विषय झाल्यावर त्याच्यानंतर येणारा जो आपला मुद्दा आहे तो मुद्दा कोणता आहे? संदर्भ. आणि मग संदर्भामध्ये आपल्याला लिहावं लागेल. काय येईल संदर्भामध्ये? कोणता मुद्दा येईल? संदर्भामध्ये येणारा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे ज्या व्यक्तीला किंवा संस्थेला आपण सभासदत्व मंजूर केलेला आहे त्याचा आलेला अर्ज. आता तो अर्ज कधी आला असेल? आपण त्याचं सभासदत्व मंजूर करण्यापूर्वी आलेला असेल. म्हणजे संदर्भामध्ये त्याचा जो अर्ज आलेला आहे त्याचा उल्लेख करायचा आणि तो किती तारखेचा आहे त्याचा देखील उल्लेख या संदर्भामध्ये करायचा आहे. इथे लिहिलेला आहे आपला सभासदत्वासाठीचा अर्ज. मग तो अर्ज कितव्या क्रमांकावर आला? अर्ज क्रमांक. मग याच्यात 270 आहे, मग 270च लिहिलं पाहिजे असं काही नाही. साधारणतः तो नमुना जो असतो तो लिहायचा क्रमांक. मग आपण लिहू शकतो 125 आता पत्र कधी लिहितो आपण? 14 जुलै 2020. मग या तारखेच्या आधी किमान 15-20 दिवस अगोदरची दिनांक आपल्याला लिहावी लागते. कारण त्याचा अर्ज आल्यानंतर जेव्हा व्यवस्थापन समितीची बैठक होईल आणि त्या व्यवस्थापन समितीमध्ये ते मंजुरी होईल, यासाठी लागणारा जो कालावधी आहे त्या कालावधीसाठी आपल्याला त्याचा अर्ज हा मागील 20-25 दिवसापूर्वी मिळालेला आहे असतो आणि ती तारीख इथे आपण टाकायची असते. मग आता इथे तारीख आपल्याला किती टाकावी लागेल? आज 14 जुलैला आपण पत्र लिहितोय. मग त्याची जे आपल्याला अर्ज मिळाला लिहावी तारीख 20 जून 2020. म्हणजे आपल्याला संदर्भ काय होईल? आपला सभासदत्वाचा अर्ज क्रमांक 125 दिनांक 20 जून 2020. इथे आपण त्याचा संदर्भ लिहिला. म्हणजे हे पत्र पाहिल्याबरोबर त्याला लक्षात येतं की आपण हा 2020 जूनला पाठवलेला जे आपलं सभासदत्वाचा अर्ज आहे त्या अर्जाच्या मंजुरी संबंधीचं हे पत्र आहे. विषयाच्या अनुषंगाने त्याच्या लक्षात येतं, त्याला तो संदर्भ कळतो. आणि त्यानंतर येणारा आपला जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे कोणता आहे? अभिवादन. मग अभिवादनाच्या संदर्भात विचार करत असताना आपण पत्र लिहित आहोत, व्यक्तीला पत्र लिहित आहोत, मनुष्याला पत्र लिहित आहोत. त्यावेळी त्याचं अभिवादन काय होईल? महोदय. अभिवादन हे समासाला लागून लिहायचं असतं. महोदय लिहून कॉमा द्यायचा आणि कॉमा दिल्यानंतर खाली पत्राचा मुख्य भाग जो आपण सुरू करणार आहोत, ज्याला आपण प्रस्तावना सुरू करणार आहोत, आणि प्रस्तावनेनंतर पत्राचा गाभा आणि समारोप असे 3 भाग आहेत. मग त्याच्यामध्ये मुख्य भागामध्ये आपण सुरुवात करणार आहोत प्रस्तावनेमध्ये की
महोदय, महोदय लिहिल्यानंतर कॉमा द्यायचा, कॉमा दिल्यानंतर एक ओळ सोडून द्यायची, खालच्या ओळीवर लिहायचं आपण आमच्या संस्थेच्या सभासदासाठी केलेल्या अर्जाच्या संदर्भात आपणास कळविण्यात येते की आपला अर्ज व्यवस्थापन समितीच्या सभेसमोर दिनांक कधी येईल ती ज्या दिवशी आपण पत्र लिहितो त्याच्या आधीची दिनांक येईल. आता आपण 14 जुलैला पत्र लिहितो, मग सांगायचं 5 जुलैला किंवा 7 जुलैला सभा झाली, मग लिहायचं दिनांक 7 जुलै 2020 रोजी झालेल्या सभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे आणि त्या दिवसापासून आपल्याला आमच्या संस्थेचे सभासदत्व देण्यात आलेले आहे असं लिहिल्यानंतर पुन्हा एक दुसरा पॅरेग्राफ करायचा. त्याच्यामध्ये लिहायचं आमच्या संस्थेच्या भाग खरेदीसाठी आपण 3,000 रुपये अक्षरी आणि अंकात दोन्ही बाजूत लिहायचं 3,000 रुपये 3,000 रुपये फक्त हे पत्र मिळाल्यापासून 15 दिवसाच्या मुदतीत आमच्या कार्यालयात जमा करण्यात यावे, म्हणजे आपणास आपल्या भागांचा भाग दाखला मिळू शकेल. आणि असं लिहिल्यानंतर त्याच्या खाली कळावे आणि कळावे लिहून नम्रतापूर्ण शेवटमध्ये आपण पाहिलं, नम्रतापूर्ण शेवटमध्ये काय लिहितो आपला विश्वासू, आपला आज्ञाधारक, आपला नम्र. आता या ठिकाणी सभासदाला आपण सभासदत्व मंजूर करीत आहोत म्हणून त्याच्यासमोर खाली लिहायचं आपला विश्वासू. पत्र कोणी लिहिलं? सचिवानं लिहिलं म्हणून त्याच्या खाली लिहायचं सचिवाची सही आणि त्याच्यामध्ये लिहायचं व्यवस्थापन समितीच्या आदेशानुसार सचिवाचं नाव सही स्वाक्षरी त्याच्या खाली करायची.